नमस्कार मित्रांनो, डॉक्टर मोरे वेल्थ आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण ज्यावेळेस म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा हा एकदम सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो निर्णय असतो. त्याचं कारण काय की एकदा आपण इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घेतला तर जवळजवळ 5 वर्ष 10 वर्ष किंवा एक लॉंग टर्ममध्ये भरपूर काही जास्त दिवस आपल्याला तो फंड होल्ड करायचा असतो. त्यामुळं जो काही आपण फंड निवडणार आहे तो फंड एकदम चांगल्या पद्धतीचा असावा आणि पूर्णपणे जास्तीत जास्त त्या फंडने मार्केटच्या तुलनेत रिटर्न्स द्यावेत ही प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु मित्रांनो ॲक्च्युअल बघायला गेलं तर जवळजवळ एक 80 ते 90% लोक एकदम चांगला फंड सिलेक्शन करत नाहीत. त्यामुळं कुठंतरी एकदम लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंटचं म्युच्युअल फंडचे इन्व्हेस्टमेंटचं जे काही रिटर्न्स असतात त्यांना त्यामुळे कमी मिळतात. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि जे काही मी तुम्हाला फंड सिलेक्शन कसं आणि कोणता फंड आपण डिसाईड करायला पाहिजे हा व्हिडिओ बघणार आहोत. आणि हे जे काही कन्सेप्ट क्लिअर करणार आहे मित्रांनो यामुळे तुम्हाला पूर्णपणे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना एकदम स्वतःच्या नॉलेजच्या याच्यावर चांगला फंड निवडण्यास तुम्हाला मदत होईल. तर मित्रांनो एक म्युच्युअल फंडमध्ये फंड वेगवेगळ्या प्रकारचे तर असतातच. मग त्याच्यात एक महत्त्वाचे 2 प्रकारचे जे काही फंड असतात ते फंड या 2 प्रकारच्या फंडमधील रिस्क कोणती आणि रिटर्न दोन प्रकारच्या फंडमधील चांगले रिटर्न्स कोणते फंड देतात हे आपण बघूयात. मग मित्रांनो 2 प्रकारचे फंड ते कोणते, तर पहिला फंड तो एक सेक्टरल फंड एक असतो आणि दुसरा असतो तो इंडेक्स फंड असतो. एक नॉर्मली एक इंडेक्स फंड आपल्या बऱ्यापैकी इन्व्हेस्टरला माहीत असतो. इंडेक्स फंड म्हणजे काय की आपण ऐकतो निफ्टी 50 लार्ज कॅप फंड किंवा निफ्टी 50 फंड किंवा निफ्टी 50 स्मॉल कॅप फंड. मित्रांनो हे जे फंड असतात ते इंडेक्स फंड असतात आणि जे काही निफ्टी IT फंड किंवा निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल फंड किंवा निफ्टी टेक्नॉलॉजी ओरिएंटेड फंड असे जे काही सेक्टर ओरिएंटेड जे असतात ते सेक्टरल फंड असतात. मग या दोन्हीपैकी मित्रांनो फंड कोणता चांगला आणि आपल्याला एक लॉंग टर्ममध्ये चांगलं रिटर्न्स कोणतं देईल हे आपण बघूयात. तर चालेल, जे काही चॅनलवर व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो मी बनवतोय त्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कंटिन्यू आपण कनेक्ट राहून चांगल्या पद्धतीचं अजूनही कुठेतरी फायनान्शियलमध्ये चांगल्या पद्धतीचं ग्रो करू शकतो. तर सुरुवातीला आपण एक इंडेक्स फंड म्हणजे काय बघूयात की जो फंड म्हणजे एक म्युच्युअल फंडमध्ये जो फंड पूर्णपणे इंडेक्सची कॉपी करतो त्याला आपण इंडेक्स फंड असं म्हणतो. म्हणजे काय की इंडेक्स म्हणजे मित्रांनो आपण एक स्टॉक मार्केटमधील इंडेक्स बघतो. निफ्टी 50 असतं, निफ्टी 50 नेक्स्ट निफ्टी लार्ज कॅप, निफ्टी स्मॉल कॅप किंवा निफ्टी मिड कॅप फंड असे म्हणजे वेगवेगळे इंडेक्स असतात. आणि ह्या इंडेक्समध्ये प्रत्येक कंपनीचं म्हणजे इंडेक्समध्ये कंपनीचं जे काही कंट्रीब्युशन असतं. एक उदाहरण बघायला गेलं तर आपण एक निफ्टी 50 जर हा इंडेक्स बघितला आपल्या स्टॉक मार्केटचा तर पूर्णपणे बऱ्यापैकी आपला स्टॉक एक आपल्या इंडियन इकॉनॉमीला रिफ्लेक्ट करतो निफ्टी 50 फंड. मग निफ्टी 50 फंडमध्ये ज्या काही कंपन्या असतात 50 कंपन्या आहेत त्या 50 कंपन्या पूर्णपणे तो जो काही म्युच्युअल फंड आहे ना ह्या इंडेक्समध्ये असणाऱ्या 50 कंपन्या याला पूर्णपणे कॉपी करून ज्या काही त्या इंडेक्समध्ये कुठल्या कंपनीचं किती कंट्रीब्युशन आहे आणि कुठल्या कंपनीचं वेटेज किती त्या इंडेक्समध्ये ते पूर्णपणे तो कॉपी केला जातो आणि म्हणजे प्रत्येक ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून ते इंडेक्स फंड बनवला जातो. मग उदाहरणार्थ HDFC निफ्टी 50 फंड असतो किंवा ICICI निफ्टी फंड असतो निफ्टी 50 फंड किंवा बजाज किंवा असं आदित्य बिर्ला असं वेगवेगळ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्याकडून हे इंडेक्स फंड बनवले जातात मित्रांनो. मग ह्याचा एकच उद्देश असतो की आपलं निफ्टी 50 म्हणजे इंडियन स्टॉक मार्केट ज्या पद्धतीने किंवा ज्या डायरेक्शननी ग्रो करायला लागले त्या डायरेक्शनने आपले पैसे कुठेतरी ग्रो होणार. ओके, म्हणजे त्यामुळं तुम्हाला एक इंडेक्स फंडचा एकदम सगळ्यात बेस्ट बेनिफिट काय असतो की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा एकदम डायव्हर्सिफिकेशन मिळतं. म्हणजे की जो काही इंडेक्स आपला बनवलेला असतो तो पूर्ण वेल डायव्हर्सिफाईड असतो. म्हणजे काय की त्याच्यामध्ये जे काही रिस्क असते इन्व्हेस्टमेंटची आपले लूज होण्याची ती रिस्क एकदम कमी असते. पूर्णपणे मॅनेजेबल इंडेक्स असतो आणि त्याच इंडेक्सला पूर्णपणे ह्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या कॉपी करतात आणि त्यांचा फंड लॉन्च करतात. मग त्या फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची करू शकतो. मग इंडेक्स फंडचा मित्रांनो फायदा तर सांगितला, एक पहिला फायदा आहे ती डायव्हर्सिफिकेशन. दुसरा फायदा कोणता आहे की आपल्याला पूर्णपणे इंडेक्स फंडचा जो एक्सपेन्स रेशो असतो तो एक्सपेन्स रेशो कमी असतो. त्याचं कारण काय की ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या काय करतात की डायरेक्ट ते जे काही त्या इंडेक्समध्ये ज्या काही कंपनीचं कंट्रीब्युशन आहे तसंच त्यांच्या फंडमध्ये सेम करतात. त्यामुळं तो जो काही फंड मॅनेजरचा एक्सपेन्स असतो किंवा त्या पर्टिक्युलर ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा जो एक्सपेन्स असतो तो एक्सपेन्स कमी राहतो. त्याच्यामुळं एक गुंतवणूकदार म्हणून आपल्याला एक्सपेन्स रेशो इंडेक्स फंडमध्ये कमी मिळतो. हा झाला दुसरा फायदा. तिसरा फायदा म्हणजे काय की तिसरा फायदा बघायला गेलं तर आपण इंडियन GDP सोबत आपण ग्रो करू शकतो. हा तिसरा फायदा आहे. म्हणजे काय की निफ्टी 50 इंडेक्समध्ये जवळजवळ एक सगळ्यात लार्ज कॅप साईजच्या कंपन्या असतात आणि लार्ज कॅप म्हणजे इंडियन इकॉनॉमीच्या GDPमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त कंट्रीब्युशन देणाऱ्या कंपन्या. उदाहरणार्थ रिलायन्स, HDFC, ICICI किंवा बजाज किंवा भारत
भारत पेट्रोलियम अशा ज्या काही लार्ज कॅप कंपन्या ज्या असतात मित्रांनो त्या त्याच्यात घेतलेल्या असतात. त्यामुळं आपलं इंडियन GDP म्हणजे आपली इकॉनॉमिकली आपल्या भारताची ज्या पद्धतीने ग्रोथ होती तसे आपल्याला इंडेक्स फंडमध्ये ग्रोथ मिळू शकते. ओके, फायदा. आणि त्याची जोडी दुसरी बाजू जर बघायला गेलं मित्रांनो तर दुसरी बाजू अशी आहे की इंडेक्स फंड पूर्ण वेल डायव्हर्सिफाय असल्यामुळे जे काही आपल्याला ठराविक जी काही मुवमेंट असते त्या म्हणजे ठराविक एखाद्या कंपनीची मुवमेंट ते आपल्याला सापडत नाही. वेल डायव्हर्सिफिकेशन असल्यामुळं तो रिटर्न्स फंड ॲज कम्पेअर टू एखादा सेक्टर जर ग्रो करत असेल तर तो आपल्याला पूर्णपणे इंडेक्स फंडमध्ये ती ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार नाही. त्याचं कारण काय की ही वेल डायव्हर्सिफिकेशन असल्यामुळं आपल्याला एक म्हणजे एक 12 ते 13 किंवा जास्तीत जास्त एक 14% पर्यंत इंडेक्स फंड मित्रांनो निफ्टी 50चा लॉंग टर्ममध्ये ॲव्हरेज आतापर्यंत देतो आणि इन फ्युचर तो 13-14% देऊ शकतो इंडेक्स फंडचा. त्यामुळे जे काय एक्स्ट्रा रिटर्न जे आहेत ते एक्स्ट्रा रिटर्नची ऑपॉर्च्युनिटी ही आपल्याला इंडेक्स फंडमध्ये कुठेतरी मिस होती. त्याची दुसरी बाजू बघायला गेली तर ओके, एक इंडेक्स फंड तर मित्रांनो लक्षात आलं. मग तुम्हाला एक प्रॉपर कोणत्या इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, कोणत्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनी निवडायला पाहिजे, प्रत्येक ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा एक्सपेन्स रेशो काय असतो किंवा त्याचा फंड मॅनेजरचा ते फंड साईज किती आहे, परत ॲसेट म्हणजे त्याचं डायव्हर्सिफिकेशन कोणत्या फंडचं किती केलेलं आहे, ह्या भरपूर काही मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये हे जे काय म्हणजे ह्या पॅरामीटर असतात की हे पॅरामीटर आपण इन्व्हेस्टमेंट करताना बघितले पाहिजेत. ओके, हे तर लक्षात आलं. मग इंडेक्स फंडचं मित्रांनो बघितलं. आणि दुसरा फंड प्रकार कोणता आहे की तो असतो तो सेक्टरल फंड. मग ह्याचं जर व्याख्या बघायला गेलं तर जो फंड किंवा म्युच्युअल फंडमध्ये जो फंड पूर्णपणे सेक्टरला कॉपी करून फंड तयार करतात त्याला सेक्टरल फंड असे म्हणतात. ओके, ही त्याची सेक्टरल फंडची व्याख्या आहे. मग सेक्टरल फंड म्हणजे मित्रांनो काय असतं, आपण बघतो की स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर असतात किंवा आपल्या इंडियन GDP इकॉनॉमीमध्ये. मग वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कोणते, आपलं पूर्ण बँकिंग व्यवस्था चालते, सॉफ्टवेअरची निफ्टी, IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चालते, FMCG, ॲटोमोबाईल किंवा वेगवेगळे असे सेक्टर आहेत मित्रांनो, भरपूर सेक्टर आहेत. किंवा ऑइल अँड गॅस सेक्टर असतं किंवा ॲग्रिकल्चर सेक्टर किंवा रिअल इस्टेट सेक्टर, असे भरपूर काही सेक्टर आहेत. मग मित्रांनो ह्या टाईपचे जे काही फंड असतात, ओके, ह्या टाईपचे फंड काय करतात की त्या पर्टिक्युलर सेक्टर स्पेसिफिक ह्यांचा फोकस असतो. म्हणजे काय की तुम्हाला असं येणाऱ्या भविष्यात कोणतं सेक्टर वाढणार असं जर वाटत असेल, एक उदाहरणार्थ आपण काय म्हणतो की येणाऱ्या भविष्यात सॉफ्टवेअर रिलेटेड किंवा एक टेक्नॉलॉजी रिलेटेड सेक्टर ग्रो होणार आहे. ओके, मग त्याच्यात आपण एक सेक्टर स्पेसिफिक म्हणजे सेक्टरल फंडमध्ये निवडून आपण त्याच्यात जाऊ शकतो. मग असे फंड असतात की ते सपोज एक निफ्टी IT हा जो काही सेक्टर आहे, मित्रांनो इंडेक्स फंड वेगळा म्हटलो मी, फर्स्ट सांगितला तो सेक्टर फंड आहे म्हणजे पर्टिक्युलर इंडस्ट्रीला फॉलो करतो हा. मग निफ्टी IT जर बघायला गेलं तर निफ्टी ITमध्ये ज्या काही टॉपच्या कंपन्या आहेत मित्रांनो त्या निफ्टी IT इंडेक्समध्ये, त्या इंडेक्सच्या पूर्णपणे ते कॉपी केल्या जातात त्या सेक्टरच्या आणि त्याचा फंड तयार केला जातो ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून. मग निफ्टी ITमध्ये कोणत्या कंपन्या आहेत, उदाहरणार्थ इन्फोसिस, TCS, विप्रो, HCL टेक, पर्सिस्टन्स इंडिया. मग अशा ज्या काही सॉफ्टवेअर रिलेटेड ज्या काय मित्रांनो कंपन्या आहेत आपल्या इंडियन मार्केटमध्ये त्या पूर्णपणे कॉपी केल्या जातात आणि त्या फंडचं जे काही सेक्टरमध्ये आपलं म्हणजे एक इंडियन मार्केटमध्ये ज्या काय त्या कंपनीचं ज्या काही कंट्रीब्युशन आहेत त्या कंट्रीब्युशनप्रमाणे ह्या सेक्टरमध्ये म्हणजे डायव्हर्सिफिकेशनमधून तुमची इन्व्हेस्टमेंट होते, परंतु फोकस असतो फक्त मित्रांनो एका सेक्टरवर. त्यामुळे तर फंडचं नाव आहे सेक्टरल फंड. मग त्यामुळं हे सेक्टरल फंड तुम्हाला येणाऱ्या भविष्यात जी सेक्टर ग्रो होणार आहे असं वाटतंय तर तुम्हाला जर पूर्णपणे स्टडी असेल, तुम्हाला जर पूर्णपणे नॉलेज असेल आणि जर इकॉनॉमिक्स जर थोडं बहुत जर समजत असेल अर्थशास्त्र, तर सेक्टरल फंडच्या माध्यमातून एक जे काय ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहेत मित्रांनो ते सेक्टरल फंडच्या माध्यमातून जातात. ओके, मग ह्या सेक्टरल फंडचा सगळ्यात पहिला फायदा म्हणजे काय की जी काय तुम्हाला जर एखाद्या इंडस्ट्रीचं किंवा एखाद्या सेक्टरचं जर प्रिडिक्शन असेल तर तुम्ही त्या फंडमध्ये जाऊन जे काही इंडेक्स फंड 12-13-14% रिटर्न देतो, तर तुम्ही जर चांगला ग्रोथ जर सेक्टर निवडला तर जवळजवळ तुम्हाला एक 20-25% रिटर्न मित्रांनो मिळू शकतात. ही सगळ्यात महत्त्वाचा सेक्टरल फंडचा बेनिफिट आहे. ओके, फायदा कोणता आहे की आपल्याला इंडेक्स फंडपेक्षा रिटर्न्स एकदम चांगले भेटतात. जर आपण जर पर्टिक्युलर एकदम बेस्ट सेक्टर निवडला आणि त्याची जर रॅली जर आपल्याला जर म्हणजे पकडता आली तर आपल्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीचे रिटर्न सेक्टर फंडमध्ये मिळतात. ओके, महत्त्वाचा सगळ्यात मित्रांनो फायदा हाच आहे की सेक्टरल फंडचा. आणि दुसरा एक फायदा असा आहे की तुम्ही एक त्याच्यात डायव्हर्सिफिकेशन करू शकतात. म्हणजे काय की तुम्हाला असं वाटतं की सपोज एक 3 सेक्टर 4 सेक्टर ग्रो करणार आहेत तर तुम्ही 4 सेक्टरचे 4 फंड वेगवेगळे निवडून त्याच्यात चांगल्या पद्धतीने लॉंग टर्म बेट लावू शकतात. हा एक दुसरा फायदा होतो एक सगळ्यात रिटर्नचा. तिसरा फायदा म्हणजे काय, तिसरा फायदा एक आहे मित्रांनो ह्या सेक्टरल फंडचा
की तुम्हाला पर्टिक्युलर एकदम फोकस्ड कंपनी राहतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं ऑब्जेक्टिव्ह लक्षात येतं किंवा आपली इन्व्हेस्टमेंट ह्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये आहे आणि ती सेक्टर ग्रो झाला तर आपली इन्व्हेस्टमेंट इन फ्युचर ग्रो होणार आहे, की तुम्हाला म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर राहतो इन्व्हेस्टमेंटचा. मग हे सेक्टरल फंडचे फायदे झाले. मग सेक्टरल फंडचं जसं मी सांगितलं, सेक्टरल फंडचा थोडा एक तोटा म्हणजे एक दुसरी जर ड्रॉबॅक बघायला गेला आपण, तर सेक्टरल फंडचा पहिला ड्रॉबॅक म्हणजे काय मित्रांनो, की एक तुम्हाला पर्टिक्युलर सेक्टरचं एक प्रिडिक्शन करावं लागतं. म्हणजे काय, की जर त्या सेक्टरने तुम्ही एखाद्या सेक्टरल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि तो सेक्टर जर ग्रोथ झाला नाही तर तुमचं तिथं पैसे बनणार नाहीत. हा सगळ्यात एक थोडा एक ही निगेटिव्ह पॉईंट आहे मित्रांनो सेक्टरल फंडचा. म्हणजे काय, कधी कधी इंडेक्स फंड चांगली परफॉर्मन्स करतात, परंतु सेक्टरल फंड जर एखादा चुकीचा सेक्टर निवडला तर तो फंड तुम्हाला रिटर्न देत नाही. मग आपण म्हणतो म्युच्युअल फंडमध्ये 2 वर्ष झाले इन्व्हेस्टमेंट केली, आपले पैसेच वाढले नाहीत, किंवा 4 वर्ष झाली त्या मानाने एवढे रिटर्न्स आले नाहीत. मित्रांनो त्याचं कारण काय होतं, की आपण कोणाच्या तरी माध्यमातून किंवा कोणीतरी सांगण्याच्या याच्यावर इन्व्हेस्टमेंट करतो. आपला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन आपण कोणाच्या तरी सांगण्यावर घेतो आणि त्याच्या कुठेतरी आपल्याला तोटे म्हणजे त्याचे रिझल्ट आपल्याला बॅड आले की आपल्याला ते हे होतं. त्यामुळे मित्रांनो एक सेक्टरल फंडचा सगळ्यात मोठा एक तोटा म्हणजे काय, की तुम्हाला जर एक मार्केट प्रिडिक्शन नसेल आणि तुम्हाला जर इकॉनॉमिक्सचं जर माहीत नसेल तर तुमचं जर सेक्टरमधील तुमचा डिसिजन जर मिस झाला किंवा डिसिजन जर चुकला तर तुम्हाला कुठंतरी तुमच्या भांडवलाचे जे काही रिटर्न्स आहेत ते कमी मिळतात. हा एकदम सगळ्यात महत्त्वाचा तोटा आहे. मग तुम्हाला एक सेक्टरल म्हणजे एक ॲज अ बिगनर म्हणजे एकदम जर चांगले तुम्ही एक रिटेल इन्व्हेस्टर असाल तर मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही एक इंडेक्स फंडच निवडला पाहिजे. ओके, इंडेक्स फंड जर निवडला तर तुम्हाला एक वेल डायव्हर्सिफिकेशन इन्व्हेस्टमेंट होऊन सेपरेट चांगल्या पद्धतीचे इन्व्हेस्टमेंटला रिटर्न मिळू शकतात. मग तुम्हाला जर एक पर्टिक्युलरली तुम्ही जर चांगले एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून जर गेलात तर तुम्हाला तो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर चांगल्या पद्धतीचं फंड सिलेक्शन, लॉंग टर्मसोबत पेशन्स ठेवणं आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करू शकतो. एक पर्सनली मित्रांनो म्युच्युअल सेबी रजिस्टर्ड NISM सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, की तुम्हाला जर एक इन्व्हेस्टमेंटबद्दल जर गायडन्स पाहिजे असेल आणि लॉंग टर्म तुमचे रिटायरमेंट प्लॅनिंग असू देत किंवा एज्युकेशनल प्लॅनिंग किंवा एक भविष्यातलं जे काही तुमचे फ्युचर इन्व्हेस्टमेंट करून फ्युचरबद्दल काही गोल असतील तर ते गोलसुद्धा मी तुम्हाला अचीव करण्याबद्दल पूर्णपणे मित्रांनो चांगल्या पद्धतीचं गाईड करू शकतो. एक सुरुवातीला मी तुम्हाला एक पॉईंट दाखवतो की हे जे काही 2 टाईपचे फंड आहेत, इंडेक्स फंड आणि सेक्टरल फंड, ह्या दोन्हीचा आपण एक म्हणजे ह्यांना डिफरन्स ह्याचं एक महत्त्वाचा आपण फरक बघतोय. ते फरक तुम्ही एक प्लीज नोट डाऊन करून घ्या आणि हे लक्षात घ्या. तुम्हाला मी चला आपण स्क्रीनवर येऊयात. तर मित्रांनो आपण इथं हा डाटा काढलेला आहे की ह्याच्यात बघितलं आहे की हे पॉईंट आहेत इंडेक्स फंड आणि सेक्टरल फंड ह्यामधला एकदम फरक. ओके, तर ह्याच्यात जर इन्व्हेस्टमेंट बघितलं तुम्ही इंडेक्स फंडमध्ये तर इंडेक्स फंडमधील इन्व्हेस्टमेंट ही कंप्लीट मार्केटमध्ये जाते. कंप्लीट मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट जाते, त्यामुळे आपल्याला काय आहे की ओव्हरऑल वेल डायव्हर्सिफिकेशन आपल्याला पोर्टफोलिओ मिळतो. आणि सेक्टरल फंडमध्ये एका सेक्टरमध्ये पर्टिक्युलर जाते मी म्हणल्यासारखं. ओके, तर ही सेक्टरल फंडचा आणि इंडेक्स फंडचा बेनिफिट म्हणजे डिफरन्स राहतो. त्याच्यात जर रिस्क बघायला गेलं मित्रांनो, रिस्क ह्या दोन्ही फंडमध्ये तर इंडेक्स फंडमध्ये रिस्क एकदम कमी असते. रिस्क कमी असते कशामुळे की ते ओव्हरऑल वेल डायव्हर्सिफिकेशन असते. आणि सेक्टरल फंडमध्ये रिस्क थोडी त्या कम्पेअर टू जास्त असते. रिस्क जास्त म्हणजे मित्रांनो ही पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट तर तुमची सेफ असते, परंतु त्याचे रिटर्न्सची रिस्क ते जास्त असते, कारण की पर्टिक्युलर एक सेक्टर तुम्हाला त्याच्यात कॅप्चर करावा लागतो. त्याच्यानंतर रिटर्न जर बघायला गेलं मित्रांनो तर इंडेक्स फंडमध्ये मीडियम साईजचे रिटर्न्स मिळतात तुम्हाला आणि सेक्टरल फंडमध्ये जास्त रिटर्न्स मिळतात. मग तुम्ही जर परफेक्ट फंड सिलेक्शन केलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीचा म्युच्युअल फंडमध्ये सेक्टरल फंडमध्ये एकदम 20-25% रिटर्न पर वर्षाला काढू शकतात. त्याच्यानंतर सेफ्टी बघायला गेलं तर इंडेक्स फंडमध्ये एकदम सेफ आहेत पैसा मित्रांनो. सेफ्टी म्हणजे तुमच्या मूळ मुद्दलेला पूर्णपणे सेफ राहतं इंडेक्स फंडमध्ये. ते जर सेक्टरल फंडमध्ये गेलं तर तुम्ही ते सेक्टर निवडलेला असला तर पूर्णपणे त्याचा कधी कधी ती सेक्टर जर निगेटिव्ह परफॉर्मन्स केलं तर कुठेतरी ते तुमचे इन्व्हेस्टमेंटचा परफॉर्मन्स निगेटिव्ह होतो. आणि त्याच्यानंतर बिगिनरसाठी एक सजेशन जर द्यायचं झालं तर इंडेक्स फंड मित्रांनो बेस्ट आहे आणि सेक्टरल फंड बेस्ट नाही. त्याचं कारण काय, मी तुम्हाला आत्ताच म्हणलं की सेक्टरल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पूर्णपणे एकदम म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं गायडन्स लागतं, पूर्णपणे रिसर्च स्टडी लागतो. परंतु मित्रांनो तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही एक चांगल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमातून आणि चांगल्या गुंतवणूकदार सल्ल्याच्या माध्यमातून जर गेलात तर चांगले फंड सिलेक्शन जर त्यांनी करून दिलं तर तुमचं लॉंग लाईफ जी काय आयुष्याची जर्नी आहे आणि तुमची लॉंग लाईफ जी काय त्या जर्नीसोबत जी काही इन्व्हेस्टमेंटची जर्नी आहे ती एकदम सुखकर आणि समृद्ध होऊ शकते. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक
प्रत्येक पैशा पाण्याच्या बद्दल तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक आर्थिक स्वप्न ही एकदम म्युच्युअल फंडमध्ये पूर्ण करण्याची ताकद आहे मित्रांनो. आणि ह्याचा फायदा पूर्णपणे आपल्या प्रत्येक मराठी माणसांनी घेतला पाहिजे. म्हणून तर मित्रांनो माझा हाच प्रयत्न आहे की म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक माणसांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करायला पाहिजे. फक्त काही श्रीमंतासाठीच म्युच्युअल फंड आहे किंवा गरिबासाठी नाही असं नाही. इव्हन तुम्ही 500, 1000, 2000 किंवा इव्हन 100 रुपयापासून सुद्धा SIP सुरू करू शकतात. फक्त राहतो फरक तो काय की एक फायनान्शियल अवेअरनेसचा. हा अवेअरनेस आपल्या मराठी माणसात कमी आहे मित्रांनो, बाकी अदर कम्पेअर करता. त्यामुळे मित्रांनो चालेल तर इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन तुम्ही जर घेतला असेल तर तुमचं अभिनंदन. कारण की तुम्ही कुठंतरी एक आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तर काही गायडन्स पाहिजे असल्यास इन्व्हेस्टमेंटबद्दल तर तुम्ही आमच्या टीमला कनेक्ट करू शकतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.